दररोज जिमला जातो, पण बॉडी का बनत नाही? तर हा प्रश्न नेहमी मला माझे जे मित्र आहेत, माझे जे जिम फ्रेंड्स आहेत, ते विचारत असतात. तर कुठल्या अशा 5 गोष्टी आहेत त्या चुकतात? तर जिम करताना जिम बद्दल काही स्पेसिफिक गोल असतील तर तुमची बॉडी बनेल. ठीक आहे. जर तुम्ही जस्ट फक्त जाताय येताय तर त्या आशाने तुमची बॉडी कधीच बनणार नाही. ठीक आहे. तर असे कुठले 5 मुद्दे आहेत की ते जर तुम्ही लक्षात घेतले की तुमची बॉडी बनेल, तर ह्या विषयावर आज आपला व्हिडिओ आहे. ठीक आहे. तर पहिली गोष्ट, डाएट. ठीक आहे. डाएट म्हणलं, जर तुम्ही जिम करताय तर तुम्हाला प्रोटीन इनटेक हा वाढवला पाहिजे, तेव्हाच तुमची बॉडी बनेल. कारण जेव्हा तुम्ही प्रोटीन खाता, प्रोटीन खाल्ल्यानंतर ते तुमच्या बॉडीमध्ये जाऊन ब्रेकडाऊन होऊन ते ॲमिनोज ॲसिडमध्ये कन्वर्ट होतात. ठीक आहे. आणि ते ॲमिनोज जे असतात ते तुमच्या बॉडीमध्ये बिल्डिंग ब्लॉक्स करतात. ठीक आहे. तर ते तुमचे जिम करताना जे तुमचे मसल टिश्यू जे असतात ते ब्रेकडाऊन होतात. ठीक आहे. ते ब्रेकडाऊन झाल्यानंतर रिपेअर होऊन ते मसलमध्ये फॉर्म होतात. ठीक आहे. तर ही आहे कन्सेप्ट सायंटिफिकली की ज्याच्यामुळे तुमची बॉडी बनते. ठीक आहे. तर पहिला मुद्दा तो म्हणजे डाएट. तर डाएट तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये प्रोटीन इंटेक वाढावं लागेल. प्रोटीन रिलेटेड मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला ते पाहावं लागेल. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला क्लिअरली कळेल तुमचा कुठला गोल आहे, त्या पद्धतीने तुम्हाला ते डाएट फॉलो करावं लागेल. ठीक आहे. दुसरा गोष्ट आहे कन्सिस्टन्सी. ठीक आहे. कन्सिस्टन्सी ही अशी गोष्ट आहे की ती गोष्ट जर असेल तर तुम्ही तुमचं कुठलेही ध्येय साध्य करू शकता. ठीक आहे. तर सातत्य हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही 1 वीक जिमला जाताय आणि परत 10 दिवस घरीच टाइमपास करताय, ठीक आहे, तर उपयोग नाही. ठीक आहे. तर कन्सिस्टन्सी ही खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. त्यानंतर आला कन्सेप्ट प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड. प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड म्हणजे काय? जर सपोज मी जिमला जातोय, ठीक आहे, डंबेल्स मारतोय. ठीक आहे. डंबेल्स मी फक्त 5 किलोचा घेतोय. ठीक आहे. आणि त्याचे 15-20 रेपिटेशन मारतोय. ठीक आहे. दररोज मी जातोय 5 किलोचा डंबेल घेतोय, त्याचेच 15-20 रेपिटेशन मारतोय. ह्याने काय होणार? ह्याने तुमचा मसल ग्रो होणार नाही. ठीक आहे. कारण की तुमचा मसलला सवय होऊन गेलेली आहे 15-20 रेपिटेशन मारायची, त्याच्यापुढे तुम्ही जातच नाही आहे. ठीक आहे. तर तुमची प्रोग्रेस होणारच नाही, कारण की तुमचा मसलला तुम्ही चॅलेंज केलंच नाही. जोपर्यंत तुम्ही मसलला चॅलेंज करत नाही तोपर्यंत तुमचा जो मसल आहे तो ग्रो होणार नाही. ठीक आहे. तर असं आहे. तर हा झाला कन्सेप्ट प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोडचा. पण ह्या प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड कन्सेप्टसोबत अजून एक कन्सेप्ट येतो, तो म्हणजे एक्सरसाइज पॅटर्न. तर तुमचा एक्सरसाइज पॅटर्न कसा असला पाहिजे? मी काही चुका केल्या होत्या, त्या मी तुम्हाला सांगू इच्छितो. मी जेव्हा वेट गेन करायला जायचो, विथ मसल गेन करायला जायचो, नाही सॉरी, पहिले म्हणावं लागेल मसल गेन करायला जायचो. जेव्हा मी मसल गेन करायचा प्रयत्न करायचो, मला असं वाटायचं मी जेवढा जास्त एक्सरसाइज करेल, जेवढे जास्त वेळ मी वेट मारेल, तेवढा माझा मसल ग्रो होईल. तर तसं नाही मित्रांनो. जर तुम्हाला तुमचा मसल ग्रो करायचा आहे तर तुम्ही त्याला जास्तीत जास्त 40 to 45 मिनिट्स एवढं स्ट्रेन केलं पाहिजे, तेव्हा तुमचा मसल ग्रो होईल. त्याच्यापेक्षा जर जास्त तुम्ही त्याला प्रयत्न केला ग्रो करायचा, तर तो मसल आहे त्यापेक्षा लहान होईल, श्रिंक होईल, तो ग्रो होणार नाही. ठीक आहे. छोटा होईल तो. ठीक आहे. सो बेस्ट स्ट्रॅटेजी काय आहे? जर तुमचा टार्गेट मसल गेन असेल तर तुम्हाला जर तुम्ही 6 दिवस वर्कआउट करताय तर तुम्हाला 3 दिवस ट्रेनिंग केली पाहिजे, त्याच्यामध्ये तुमचे सगळे मसल कव्हर झाले पाहिजे. म्हणजे एक छोटा मसल, एक मोठा मसल, म्हणजे बॅक बायसेप. ठीक आहे. बॅक मोठा मसल, बायसेप छोटा मसल, चेस्ट ट्रायसेप, चेस्ट मोठा मसल, ट्रायसेप लहान मसल, शोल्डर थाईज,
थाईज मोठा मसल, शोल्डर लहान मसल. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही प्लॅन केलं पाहिजे 3 दिवसात. आणि बाकीचे दिवस काय? बाकीचे दिवस तुम्ही कार्डिओ करा. कार्डिओ पण जास्त नाही, 10 ते 15 मिनटं. ठीक आहे, ट्रेडमिल करा, क्रॉस ट्रेनर करा. ठीक आहे, सायकलिंग करा. ठीक आहे, आणि त्यानंतर जो उरलेला वेळ आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा जो कोर एरिया आहे, म्हणजे तुमचे ॲब्स झाले, लोअर बॅक झाली, ह्यांना तुम्ही जास्त ट्रेन करत नाही, त्यामुळे ते मसल्स वीक राहतात. तर ह्या वेळेस तुम्ही ते मसल ट्रेन करा. म्हणजे 3 दिवस वेट ट्रेनिंग, 3 दिवस कार्डिओ विथ कोर एक्सरसाइजेस. ठीक आहे, ह्याच्याने काय होईल, तुमचं बॉडी स्ट्रक्चर जे आहे प्रॉपरली डिफाईन राहील. ठीक आहे, आणि तुम्हाला जो बॉडी आहे ती प्रॉपरली ग्रो होईल. ठीक आहे, हा झाला गोल जर तुमचा मसल गेन टार्गेट असेल. ठीक आहे, पण बरेचसे लोक काय करतात, 6 दिवस तो मसल 2-2 वेळेस ट्रेन करता. ठीक आहे, तर त्यामुळे काय होतं, तुमचा मसल आहे त्यापेक्षा लहान राहतो. आणि ऑलरेडी कसं असतं, जर तुमचा बॉडी टाईप हा एक्टोमॉर्फ आहे. ठीक आहे, म्हणजे तो ऑलरेडी काटकुळ्या शरीरयष्टीचा व्यक्ती आहे, आणि तो जर त्याला जास्त ट्रेन करतो आहे त्याच्या बॉडीला, तर तो आहे त्यापेक्षा अजून बारीक होणार, त्याचा मसल ग्रो होणार नाही. ठीक आहे, कारण की ऑलरेडी त्याच्या बॉडीची कॅपॅसिटी कशी असते, कॅलरी जास्त बर्न करण्याची, आणि त्यामध्ये तो जास्तीत जास्त अजून एक्सरसाइज करतो, त्यामुळे त्याचा मसल ग्रो होणार नाही. कारण की मसल तेव्हाच ग्रो होतो जेव्हा तुमचं रेस्ट आणि रिकव्हरी दिली, त्यानंतर ग्रो होतो. ठीक आहे, तर हा झाला कन्सेप्ट प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोडचा. आणि तुमचा एक्सरसाइज पॅटर्न आणि तुमचा गोल कसा आहे त्या पद्धतीने जर तुम्ही ट्रेन केलं तरच तुमचा मसल ग्रो होईल. ठीक आहे, मी स्पेसिफिकली जेव्हा म्हणजे वेट गेन करतो, मसल गेन करतो, आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेव्हा तुम्ही तुमचा मसल गेन करायचं असतं त्यावेळेस सोबत तुमचं वेटही गेन होतं. असं होत नाही तुमचा फक्त मसलच ग्रो होतो आणि वेट गेन होत नाही, तसं कधीच होत नाही. नॅचरली ते होत नाही, पॉसिबल नाही. ठीक आहे, सो तुम्ही मोस्टली बॉडी बिल्डर्स बघता ते वेट गेन का करता, कारण की त्यांना मसल गेन करायचं असतं. ठीक आहे, त्यानंतर येतो कन्सेप्ट फॅट लॉसचा. पहिले तुम्ही वेट गेन करा, प्रॉपरली तुमचा बॉडी फॉर्म करा. ठीक आहे, मसल गेन करा, त्यानंतर जो फॅटचा लेअर आहे तो उतरल्यावर तुमचा मसल दिसणारच आहे. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे झोप. ठीक आहे, पुढचा जो मुद्दा आहे झोप. ठीक आहे, तर झोप ही खूप महत्त्वाची आहे. 7 ते 8 तास झोप तुम्हाला पाहिजेच. ठीक आहे, तुमच्या प्रॉपर मसल रिकव्हरीसाठी, त्याच्यानंतर तुमचे हार्मोन बॅलन्ससाठी. ठीक आहे, कारण की तुमची बॉडी जी असते ती 2 ते 3 तास जिममध्ये केल्यावर ग्रो होत नाही. ती जी आहे ती रेस्ट केल्यानंतर ग्रो होते. जेवढ्या वेळेस तुम्ही झोपणार, रेस्ट घेणार, डाएट करणार, त्यावर तुमची बॉडी ग्रो होणार. ठीक आहे, तर झोप ही खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे, हा झाला चौथा मुद्दा. त्यानंतर तो 5वा मुद्दा, तो म्हणजे पेशन्स. बॉडी बिल्डिंग हा असा गेम आहे, त्यामध्ये पेशन्स लागतात. जेवढे जास्त तुम्ही कन्सिस्टंट राहाल, पेशन्स ठेवाल, तेवढा तुमचा जो आहे मसल ग्रो होईल. ठीक आहे, तर हे 5 मुद्दे होते. आशा करतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. ठीक आहे, आणि तुम्हीही छानपैकी बॉडी बनवाल. ठीक आहे, सो याच प्रकारे माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, कनेक्ट करू शकता मला. ठीक आहे, अजून काही नवीन टॉपिक्स तुम्हाला वाटत असतील मी घेऊन येऊ तर तुम्ही सांगू शकता, ते टॉपिक्सही मी घेऊन येईल. ठीक आहे, तर धन्यवाद.